नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ई पीक पाहणी कशी करायची रब्बी हंगाम 2025-26ची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये सर्च करायचं आहे ई पीक पाहणी। तुम्हाला हा ॲप इन्स्टॉल करायचा आहे। तीनदा तुम्हाला स्लाइड करायचं आहे म्हणजे सरकवायचं आहे। त्यानंतर तुमचा महसूल विभाग तुम्हाला या ठिकाणावर निवडायचा आहे। त्यानंतर तुम्हाला या निळ्या बाणावरती क्लिक करायचं आहे आणि शेतकरी म्हणून लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं शेतकऱ्याचा मोबाईल नंबर 10 अंकी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी संकेतांक पाठवा यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जो संकेतांक येईल 4 अंकी तो तुम्हाला या 4 बॉक्समध्ये भरायचा आहे। 4 बॉक्समध्ये संकेतांक भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन पर्यायावरती क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही लॉग इन पर्यायावरती क्लिक कराल तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला खाली नवीन खातेदार राची नोंदणी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे। तुमचा जो जिल्हा असेल तो निवडा। त्यानंतर तुम्हाला तालुका निवडून घ्यायचा आहे आणि तुमचं गावाचं नाव निवडून घ्यायचं आहे। जिथं तुमचं क्षेत्र आहे तो गावाचं नाव तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। तुम्हाला या ठिकाणी भरपूर गावांची नावे दाखवली जातील तर तुम्हाला तो क्षेत्र या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। क्षेत्र निवडल्याच्या नंतर या निळ्या बाणावरती क्लिक करायचं आहे। तुम्ही इथं खातेदारांचे नाव, पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक, गट क्रमांकाने शोधू शकता। तर मी गट क्रमांकाने शोधणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला गट क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि शोधा पर्यायावरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी खातेदाराचं नाव निवडून घ्यायचं आहे। नाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या निळ्या बाणावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एकदा शेतकऱ्याचं खाते क्रमांक तपासून घ्यायचा आहे आणि निळ्या बाणावरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी आपला यशस्वीरित्या खातेदार नोंदणी झालेली आहे। तर या ठिकाणी आपल्याला खातेदाराचं नाव निवडून घ्यायचं आहे ज्याचे आपल्याला ई पीक पाहणी करायचे आहे त्याचं आणि या ठिकाणी हिरव्या बाणावरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला पीक माहिती नोंदवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाते क्रमांक निवडा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं खाते क्रमांक निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला भूमापन गट क्रमांक निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली यायचं आहे। तुम्हाला तुमचा हंगाम सिलेक्ट करायचा आहे। आपण रब्बी पिकाची पीक पाहणी करतोय म्हणून रब्बी सिलेक्ट करणार आहोत। त्यानंतर तुम्हाला थोडं खाली स्क्रॉल करायचं आहे आणि पिकाचा वर्ग निवडा यावरती क्लिक करायचं आहे। निर्भळ पीक, मिश्र पीक, तर आपल्याला या ठिकाणी निर्भळ पिकावरती क्लिक करायचं आहे। आपलं जे काही आहे ते निर्भळ पीक आहे तर आपण निर्भळ पिकावरती सिलेक्ट करणार आहोत। त्यानंतर पिकांचा प्रकार फळबाग आहे की पीक आहे, तर आपलं पीक आहे म्हणून पीक सिलेक्ट करणार आहोत। त्यानंतर पिकाची झाडाची नावे, तर या ठिकाणी आपल्याला सर्व पिकांची आणि झाडांची नावे दाखवली जातील। तर या ठिकाणी कांदा असेल, हरभरा असेल तर या ठिकाणी आपल्याला सगळेच पिकांची नावे दाखवली जातील। तर आपण या ठिकाणी कांदा सिलेक्ट करणार आहोत। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला क्षेत्र भरायचं आहे। किती आरमध्ये तुम्ही पीक घेतलेलं आहे किंवा किती हेक्टरमध्ये पीक घेतलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे क्षेत्र। तर मी या ठिकाणी 0.7 टाकलेलं आहे आणि जर तुम्हाला संपूर्ण भरायचं असेल तर संपूर्ण क्षेत्र भरा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला जल सिंचनाचे साधन निवडून घ्यायचं आहे। विहीर, तलाव, बंधारा जे काय असेल तुमच्या क्षेत्रामध्ये ते तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी कूपनलिका, बोरवेल, विंधन विहीर हे सिलेक्ट करतो। माझ्या क्षेत्रामध्ये हे तर या ठिकाणी तुम्हाला आता जल सिंचनाची पद्धत निवडायची आहे। ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन, तुम्ही कशा प्रकारे पाणी देतात ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर लागवडीचा दिनांक या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर सगळी माहिती चेक करायची आहे आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे लोडिंग येईल तर तुम्हाला काही वेळ वेट करायचा आहे, 2 ते 3 मिनिट।
आता आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये लोकेशन चालूच ठेवायचे आहे आणि आपल्याला आपल्या शेताचं अशा प्रकारे मॅप येऊन जाईल आणि आपल्याला आपल्या शेतामध्ये पोचायचं आहे. आणि आपल्याला जर लोकेशन आपल्या शेतातही पोचून बरोबर दाखवत नसेल तर आपल्याला अद्ययावत करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला एक फोटो घ्यायचा आहे, तर आपल्याला छायाचित्र 1ला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे ठीक आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथं एक पिकाचा फोटो घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं पिकाचा फोटो घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आता आपली सगळी माहिती एकदा चेक करून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्हाला टिक लावायचं आहे आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पीक माहिती मिळवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ठीक आहे वरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर अपलोड करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पिकांची माहिती पहा या पर्यायावरती क्लिक करून तुमची या ठिकाणी माहिती तुम्ही बघू शकता. तर आपली माहिती या ठिकाणी भरलेली आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला दुसरं पीक ॲड करायचं असेल तर या ठिकाणी खाते क्रमांक निवडून परत एकदा त्याच प्रकारे तुम्हाला माहिती भरून घ्यायची आहे. पिकांचा प्रकार, पीक, त्यानंतर झाडांची पिकांची नावे या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता अशा प्रकारे. त्यानंतर क्षेत्र भरायचं आहे. जलसिंचनाचे साधन, जे काही तुमचं जलसिंचनाचे साधन असेल ते या ठिकाणी तुम्ही निवडून घेऊ शकता. विहीर, तलाव, बंधारा जे काय असेल ते. लागवडीचा दिनांक टाका जेव्हा तुम्ही लागवड केली असेल ते आणि पुढे जा पर्यायावरती क्लिक करा. अशा प्रकारे तुम्ही दुसरं पीक ॲड करू शकता. त्यानंतर शेवटी तुम्हाला पीक माहिती मिळवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अपलोड पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला नंतर गावाच्या खातेदाराची पीक पाहणी या पर्यायावरती क्लिक करून तुमचं नाव गावाच्या यादीमध्ये बघून घ्यायचं आहे. तुमची पीक पाहणी झाली आहे की नाही, जे की कलरमध्ये नावं आहेत शेतकऱ्यांचे, तर त्या नावामध्ये तुम्हाला या ठिकाणी जे आयकॉन दिसतं त्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमची माहिती बघून घ्यायची आहे. तर या शेतकऱ्याची ही पीक पाहणी झालेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही पीक पाहणी करायची होती. तर मिळूया तशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.